तर विधान परिषदेसाठी महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। महायुतीचा 12-4-1 हा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणीच्या जागा आलेल्या आहेत। मात्र हा फॉर्म्युला मान्य नसून शिवसेनेकडून अधिक जागांची मागणी केली जाते। या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत। शिवसेनेला सापत्न वागणूक दिली जाते असा आरोप करण्यात येतोय। तर सत्तेत सगळ्यात कमी वाटा दिला जातोय अशी खंत एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे व्यक्त करणार आहेत अशी देखील सूत्रांची माहिती आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, आजच्या दिल्लीतल्या बैठकांकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपावरनं एक प्रकारचा तिढा निर्माण झालेला होता आहे। अद्यापही महायुतीचा जो फॉर्म्युला आहे 12-4-1 तो फॉर्म्युला कुठेतरी शिवसेनेला मान्य नाही आहे। सध्या काय दिल्लीमध्ये घडतंय, काय आतापर्यंतचे अपडेट्स आहेत? रस्सीखेच हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे तिघही पक्षांमध्ये, हे आपल्याला समजून येत आहे। सकाळपासून आपण प्रत्येक डेव्हलपमेंट या प्रकाराने दाखवतोय की कशा वेगळ्या वेगळ्या बैठकी सुरू आहे। आत्ताच काही वेळापूर्वी रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची बैठक संपली आहे आणि देवेंद्र फडणवीस हे आता जे आहे जल मंत्रालय त्या इथे निघाले आहेत आणि तिथे सीएम स्वतः आणि 2 उपमुख्यमंत्री त्यांची बैठक होणार आहे। या बैठकांचं सत्र तर सुरू आहे, पण महत्त्वाची बैठक आहे ती म्हणजे संध्याकाळची जी अमित शहांच्या दरबारी असणार आहे। अमित शहांसमोर जे आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः जे आहेत कांद्याचा विषय तर आहेच, पण त्याचबरोबर विधान परिषदेचा पण विषय तिथे जो आहे त्याच्यावरती पण चर्चा होणार आहे, हे आपल्याला सूत्रांकडून समजतंय। आणि खास करून हा जो फॉर्म्युला आहे 12-4-1 जो हा फॉर्म्युला आहे त्याला समजून घेण्याचे कसं मित्रपक्षांना समजून घेणार यावरती आता सगळं लक्ष आहे। 4 शिवसेनेला जे प्रकाराने या फॉर्म्युलामध्ये जागा दिली आहे, शिवसेनेला ते अमान्य आहे। शिवसेनेचं सांगणं आहे की 5 विद्यमान जागा आहेत, तर त्याच्यापेक्षा जास्त अशा जागा मिळायला पाहिजे, 6 ते 7 जागा अशा मिळायला पाहिजे, पण मुळात त्या जागा मिळणार नाही आहेत असं भाजपकडून आपल्याला समजून येत आहे। तर काय एक नेमकं फायनल फॉर्म्युला होतं हे समजणं खूप गरजेचं आहे। बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस हे पुणेसाठी त्यांची मागणी आहे, पण पुणेचं ऑन ग्राउंड कॅल्क्युलेशन जे आहे ते भाजपच्या पॉकेटमध्ये आहे, भाजपच्या खिशात आहे असं सूत्रांचं सांगणं आहे। म्हणून भाजप भावनिक दृष्टिकोनाला बघून ही पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देते का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। नेमका आज फायनली काय फॉर्म्युला डिसाईड होतं, 12-4-1च राहतं किंवा त्यात गणित वेगळे होतात आणि 11-4-2 होतात का, किंवा 11-5-1च राहतं, हे बघणं आता खूप महत्त्वाचं आहे। आता ज्या प्रकाराने वारंवार वेगळ्या वेगळ्या बैठकी सुरू आहे त्यात भाजप आपल्या साईडने पक्ष क्लिअर ठेवती आहे आणि 12 जागांसाठी पूर्ण यादी जी आहे तयार करून ठेवली आहे। 12 जागांसाठी 48 नावांची यादी रवींद्र चव्हाण यांच्याकडे रेडी आहे आणि ते भाजप श्रेष्ठी म्हणजेच नितीन नबीन जे भाजप अध्यक्ष आहेत त्यांना हे सोपवली जाणार आहे। त्याचबरोबर रवींद्र चव्हाण नंतर अमित शहांना सुद्धा भेटणार आहे आणि तिथे सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणात चर्चा होणार आहे हे समजून येत आहे। म्हणजेच महाराष्ट्राचं विधान परिषदेचा एक जो प्रश्न आहे तो तिथे राज्यात कुठे सुटत नव्हता आणि म्हणून इथे आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे का हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो। खरं तर उर्वशी हाच मुद्दा आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत विधान परिषदेच्या जागा वाटपावरनं आपण बघितलं असेल अनेक बैठका पार पडल्यात। मात्र हा वाद इथंच थांबवण्यासाठी किंवा या जागा वाटपाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यामध्ये कुठेतरी राज्यात अपयश आलं आणि आता हा संपूर्ण तोडगा दिल्ली दरबारी पोहोचलाय। दुसरा मुद्दा अमित शहांसोबत जी बैठक होणार आहे त्यापूर्वीच आता देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। शिवसेना कुठेतरी 6 ते 7 जागांसाठी आग्रही आहे, त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची आणि शिवसेनेची समजूत काढण्याचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। जर आपण हे
बघितलं तर भाजपकडून एक जे कॅल्क्युलेशन लावलं जात आहे प्रत्येक जागांसाठी ते ऑन ग्राउंड कॅल्क्युलेशन आहे आणि हे जेव्हा भाजप राज्याचं डिसाईड करते तेव्हाच भाजप श्रेष्ठींना सुद्धा माहिती असतं, हेही आपल्याला माहिती आहे. म्हणून हे तिथून दिल्लीच्या श्रेष्ठी कडूनच सगळ्या सिग्नल्स मिळाल्यानंतर हा फॉर्म्युला डिसाइडेड झाला का, हा पण एक प्रश्न नक्कीच आहे. त्याचबरोबर मागच्या काही काळापासून आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी खूप जास्त वाढते. तर एकनाथ शिंदे हे नाराज तर आहेच, मात्र इतक्या दिल्लीवारी करून पण अजूनपर्यंत त्यांना जे फॉर्म्युलामध्ये जागा पाहिजे होते ते मिळाले का, हा सुद्धा दुसरा प्रश्न निर्माण होतोय आणि ते मिळालं नाहीये आणि म्हणूनच आज तिघांची एकत्रित बैठक होते. हे पण सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच जर राष्ट्रवादी काँग्रेसचं बघितलं तर ती एक भावनिक जी आहे ती डिमांड आहे, त्यांची मागणी आहे. म्हणून बहुतेक भाजप त्याला एक्सेप्ट करणार असं निश्चितच त्याला कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जी मागणीला भावनिक किनार आहे त्यामुळे राष्ट्रवादीची मागणी मान्य होते का, किंबहुना दिवसभरामध्ये आज दिल्लीमध्ये नेमकं काय घडतं या सगळ्याचे अपडेट्स आपण वारंवार देतोय. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहोत. तुर्तास धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी.